जेवणार परत येणार. अरे कवर उपास धरी तो तुकडं कुठली होती नाही तास लावला भारी आहे गाड्या भारी शूटिंग पण निघते ती. बोल काय बोल काय तरी. अरे कवर उपास धरी तो अजून 5 महिने 5 महिने कशाला एक टाइम खा ना. काय करतो टाइम खातो ना बोल मग. ना काय करतो तू काय होती? मी बाबा वाल लावायला आले तुझा तो गुराबिरा घरी नेली काय नेली ना मग मी वाल लावलाय आता पजवलला कपडे धुतली पजवलला काय लाग इकडे आणला उन्हात आणा ए पजल तू कशाला आलाय वरती अरे तू आला काय बोल पजवल बोल ना आता नानाने कॅमेरा घेतला बोल लास्ट त्याच्या आहे की याला काय असतं ते जेवणाची पार्टी तर आहे की आहे ना आम्ही बघितलं की त्या दिवशी आहे. त्या दिवशी बघितलं. आता ही दाढ किती दिवस झाली लावायला सांगायला किती दिवसांनी येते लावायला हिला अजून खत टाकायचंय अजून 15 दिवस लागन आणि अजून पावसाची गरज आहे. पावसाची गरज आहे खेकडा मासवर बघायचे खेकडीला जातो का नाही केकडे जातो ना तुम्ही आणलं का नाही केक आम्ही रगड आणल्या बाबा आणलं ना आम्ही पण आणल्या भरपूर रगड आणून खाल्ल्या कुजल्याचं झालं का नाही आता नाही अजून नाही झालं अजून तरी 2-4 दिवस जातील. आता एकटीच मग आई आपलं किती राहिले आपलं अजून 3 दिवस आहे. 3 दिवस 3 ते 4 दिवस धरून चालायचं अजून 4 दिवस मोठा बांध नाही झालं ना अजून नाही झालं मोठ्या वाटा अजून त्याला बाजूला काय होतं तू का नाही गुराकडे जा भाऊ वर जा गेला या टायमाला न्यायची ना कधी भाऊ वर आहे रोज भावड्या हा पुढेशी वर गेलाय आता हा मग टायमाने सोडायची जायचं दोघं जण बसायचं कुठच्या झाडा पाडा खाली वर आहे डाळिंबी काय मला काही दिसलं नाही तो आजच सोडलात का नाही काल पण सोडली तूर घरी आणायचा टाइम हा आणि तेच सोडायचं सोडायचा टाइम तू पण लेट सुटला पण एकटा दुकटा बसायचा काय आहे की आता उद्यापासून आठवडा भरतोय ते आठवड्याच्या नंतर त्याचा दादा आहे दोघं चुलता पुतणे खुशाल बसायचं या माणूस नाही ते नाही माणूस काय असं हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या आज यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो आज आपण शेतामध्ये आलेलो आहे आणि शेतामध्ये आपलं कोणतं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो आणि आई वडील दोघं पण आहेत त्यामुळे दाखवतो तुम्हाला कोणतं काम चालू आहे शेतामध्ये. हे बघा हे आपलं शेत आहे. ज्यावेळेस लास्ट टाईम आपण जे भात वगैरे पेरलं होतं ना ते पूर्ण आलेले आहे आता. आता सध्या पाऊस नाही आहे तुम्ही वरती बघू शकता ढग वगैरे एकदम भरलेले नाही आहेत एकदम नाही का ऊन कसं आहे सेम तसंच आहे. आपलं समोरचं पूर्ण बघा डोंगर वगैरे पूर्ण हिरवं झालेलं आहे पहिल्या पावसामध्ये. नाही तर आई आणि दादा बघा काय काम करतात ते तुम्हाला दाखवतो. आई बोल काय करते तू. मी वाल लावते तुझ्या दादा बुजविते मी तास वाल लावते वाराची शेंगा हा घेवडा धन पेरलं पावटा पावटा तुरी पेरल्या तुरी कुठे पेरल्यात पेरल्या पण आई बोल अजून किती राहिले अजून लय किती अजून मोठा बांध आहे अजून एक वरुळी हे असंच का लावायचं सांग. हे आता पुढं शेंगा आता हे पाहिजे शेंगा ना कधी येणार त्या ते आता उरसाला किती महिने अजून उरसाला 5 महिने उरसाला खायला होत्यात वाल दादा डब्यामध्ये काय वाल तुरी तुरी धन आणि धन आणि घेवडा वाघेरी घेवडा. मग ते येणार आहे सर्व बांधायला. हा सगळं येतं. काय तर नाही
आता इकडून आम्ही जाणार घरी जेवणार आणि परत येणार. तुम्ही जेवून यायचं ना. तुम्ही याचं मला आलं भेटणार तर काय यांचं मग खायला जिलेबी एवढं खाल्लं 2. खायचं किती चिकी खायची मग एका जागेला भरायचं डब्यातून यायचं तर ते नाही तू चल खाली इकडे शोधलं इकडे शोधलं. इकडे जा. तुम्ही फ्रीजमध्ये बघितलं का? नाही आणि काय मग बघायचं ना, मग कुठे ना कुठे ठेवलंच असणार ना. नाही का बरं कुठे नसणार, मग कुठे असणार, फ्रीजमध्ये असणार ना. अरे म्हणजे नको बाबा इथं असं गरम केले आंबले तुला आता सकाळ माझ्यापासून गेला असं तरी 4-5 हे बनवलं ना कुठे. मग तुमचं मित्रांनो, एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू तुम्हाला. काही असू दे यार, काही म्हणजे काही आमच्या घरामध्ये ना काही पण असू दे, पण आमच्या दादांना आमच्या आईशिवाय करमतच नाही. अजिबात म्हणजे अजिबात करमत नाही. आता बघा, कामाला गेले ते, कामाला नाही आले तर आता घरी थोडासा आराम करायचा नाही, लगेच शेतामध्ये येणार, कारण का आई शेतामध्ये येत. तसं एकटे जरी नाही येणार आणि एकटे जरी आले ना तरी पण आईला घेऊन येणार म्हणजे येणारच ते. आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, कुठंही जाऊ दे दोघं, ही दोघं जणच पाहिजे त्यांना. खूप काय बोलणार त्याला, तुम्हाला तर माहिती आहे आता. हे पाणी वगैरे सर्व इथून बाहेरले आणि हे दिसते ना, हे बघा आता हे पूर्ण धार दिसते आणि इथं थोडंसं गेलं आहे ना, तर इथं काय माहिती आहे का, ते वरचं सर्व आहे ना पाणी, पाण्याच्या ह्याने ना माती वगैरे आलेली आहे, तुम्हाला दिसतेच आहे. आणि त्याच्यामुळं काय आहे, ते इथून सर्व दाढी हळूहळू तुम्हाला दिसतेच. आता मी आतमध्ये नाही जाऊ शकत कारण का ते पूर्ण पाय ते चिखल झालेला आहे, तो दिसत नाही पण पूर्ण चिखल झालेला, खाली पाणी आहे, तर ते पूर्ण दाढ आहे ना ती खराब झालेली आहे. आता हे झाल्यानंतर आहे ना आपल्याला ना तिथे एक बांध आहे, मोठा बांध आहे, तो पण आपल्याला असं ते वाल वगैरे लावून आहे ना पूर्ण कुदळायचं आहे, त्याला कुदळणं म्हणतात. आणि हे बघा मित्रांनो, या पावसामध्ये काय काय झालेले नुकसान आपल्या शेताची. तर इथूनला जे आहे ना, इथूनला पूर्ण असा बांध होता आणि हे पूर्ण असं खाली गेलेले आहे. आणि हे बघा, हे पूर्ण म्हणजे पूर्ण डायरेक्टली शेतामध्ये आलेली आहे. आता ज्यावेळेस आता पाऊस वगैरे उघडलं आहे ना, तर आता त्याला ट्रॅक्टर वगैरे लावून परत नांगरावं लागणार आहे. आणि म्हणजे कसं म्हणते, त्यानंतर हे भात वगैरे लावायला आपल्याला सोपं होईल ते. तर आईने काय केलं माहिती आहे का, सकाळपासून तो एक बांध आणि हा एक बांध, हा पूर्ण ना त्या आईने पूर्ण असं कुदळलेलं आहे आणि तो वाल वगैरे आहे ना ते लावलेले आहे. आणि सकाळी बघा तिने ना कपडे वगैरे धुवायला पण आणली होती, ते कपडे वगैरे धुवून इथंच वाट टाकलेली आहे ती. म्हणजे नाही का, जे पाणी वगैरे ते डोंगरावरचं पाणी आहे ना, हे डोंगरावरचं पाणी, तर ते स्वच्छ पाणी आहे. तर इथल्या पाण्यामध्ये कपडे वगैरे धुतलेले आहेत आणि ते चालेल. मग त्याच्यावरती माती येणार. हे मित्रांनो, हे पूर्ण आपल्या ना पावसामध्ये नुकसान झालेली आहे. हे बघा, हे पाणी तुम्हाला लास्ट टाइम व्हिडिओ मी सांगितलं तर पाणी ह्या साईडने आलं म्हणतं, पण ते आली ह्या साईडने. जर आता हे आपण दगडाने भरलं नाही ना, तर हे काय होईल माहिती आहे का, हे पूर्ण आहे ना, हे मोठा बांध जो आहे ना, हा पूर्ण खाली जाईल. आणि इथूनला जेवढ्या पण दगडी होत्या नाही आपण जे लावलं होतं पहिले नाही का, तर ह्या पूर्ण आहे ना तिथे खाली बघा, हे दिसते ना या खाली, हे इथं खाली गेलेली आहेत. तर आता आम्हाला काय करायचं माहिती आहे का, आता पप्पा काय बोलतात की आता ही एक दगड आहे ना, ती आपलं तोडायची वगैरे आहे ना, तोडून वगैरे आपण ती डायरेक्टली इथं लावणार आहे, ह्या पॉईंटला हे दिसते ना होल, तिथे लावणार आहे. आणि हे पूर्ण असं ना वरती भरून घेणार आहे. तर मित्रांनो, आपण आहे ना उद्या आहे ना उद्या आपल्याला ते काम करावंच लागणार आहे, आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का, कुदळणी पण चालू आहे घरची ना. तर कुदळी चालू असताना ना, आता तुम्हाला बांध दाखवतो मी, तो आपल्याला पूर्णपणे भरायचं आहे, कुदळायचं आहे. हे बघा, हा पूर्ण बांध आहे ना आपला कुदळायचा आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण आहे ना असे वाल वगैरे लावायचे आहेत ते. आणि हे वाल किती, जर समजा पाऊस वगैरे चांगला पडला तर 8-15 दिवसामध्ये ते उगवून येतं. आणि नंतर 1-2 महिन्यानंतर, 2 ते 3 महिन्यानंतर त्याला वालाच्या शेंगा वगैरे असतात ना, ते येते. हे बघा, हा पूर्ण बांध आहे ना आपल्याला आहे ना, इथून तर जवळ आहे ना हे 40 ते 50 फुटाचं आहे ना अंतर असणार आहे हे माझ्यापासून वरती एकदम. तर ह्या झाडापासून ते ह्या पूर्ण आहे ना, लास्ट टाईम पूर्ण आहे ना, हा आपल्याला आहे ना कुदळायचं आहे वाल वगैरे लावण्यासाठी. तर बघू आता उद्या, मी तर बोललो आहे की मी कुदळतो, म्हणजे उद्या एका दिवसात तर शक्य नाही आहे, तरी पण आपण पॉसिबल करण्याचे, कारण का आपण उद्या 6 ते 6:30 वाजताच आहे ना हे कामाला सुरुवात करणार आहे. 6-6:30 वाजता का असं 2 भागामध्ये मी काय बोलतो आहे, कारण का जे काय असतं आपलं नाही का, सकाळचं जे प्रोग्राम असतो आपला, व्यायाम वगैरे म्हणा काय म्हणा, ते सर्व सकाळचं असतं, त्यामध्ये 6 वाजता पूर्ण उरकतं. आणि त्याच्यानंतरच आपण 6:30च्या आसपास मग फ्री होतो, सकाळी 6:30च्या आसपास. तर मग सकाळी 6:30 वाजता जर इथं आलं तर मग सकाळपासून सुरुवात केली तर उद्या तुम्हाला दाखवलंच की आपल्याकडून किती काय होते किती नाही ते. आणि आपण त्याला आंबे वगैरे दाखवले, तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहेत की आपल्याला
आंबे वगैरे. आणि आता पाऊस वगैरे काहीच नाही आहे मित्रांनो. हे बघा पूर्ण धग वगैरे आहे ना पूर्ण हे झालेले आहेत. साईडला गेले तर पूर्ण निळा आकाश दिसते आपल्याला. हे बघा आणि पूर्ण हिरवं हिरवं डोंगर वगैरे दिसतो इथे. तर मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्याला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.